प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नंबर. इंग्रजी ग्रामरमध्ये नंबर म्हणजेच वचन, त्याला आपण नंबर म्हणणार, मराठीमध्ये वचन म्हणणार. तर नंबरचा अर्थ संख्या पण होतो, पण आता आपण इंग्रजी ग्रामर शिकत आहोत, इंग्रजी व्याकरण. तर नंबरचा अर्थ वचन होतो. वचन दोन प्रकारचे असतात, एक वचन आणि अनेक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल. तर स्पेलिंग तुम्हाला लिहून दिलेली आहे. तुम्हाला वहीवर अक्षर कसं काढायचं ते तुम्हाला दिसत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही वहीवर अक्षरे काढावीत व शब्द लिहावेत. पहिल्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत, एकदम साधा प्रकार आहे की शब्द आहे तर त्याचं अनेक वचन कसं करायचं. जसं की पेन हा शब्द आहे, तर याचं अनेक वचन फक्त एस सफिक्स लावून करायचं आहे. एस हे अक्षर पुढे लावायचं आणि त्याचं अनेक वचन आपण करू शकतो. पेन पेन्स, काऊ काऊज, गर्ल गर्ल्स. दुसरा प्रकार असा आहे की शब्दाच्या शेवटचे अक्षर वाय व त्यापूर्वी जर वॉवेल असेल म्हणजे स्वर असेल, म्हणजे ए ई आय ओ यू यांपैकी असेल तर काय करायचं. तर त्यावेळेस देखील शेवटी वाय आहे, टी ओ वाय टॉयमध्ये, तर एस सफिक्स लावायचं, एस प्रत्यय जोडायचा आणि त्याचं अनेक वचन करायचं. डॉंकीच्या स्पेलिंगमध्ये वायच्या अगोदर ई हे वॉवेल आलेलं आहे, म्हणून फक्त एस सफिक्स लावायचं आणि डॉंकीज म्हणजे डॉंकीचं अनेक वचन डॉंकीज, डेचं अनेक वचन डेज. अशा पद्धतीने हे दोन नियम तुम्ही अभ्यासा. पेन पेन्स, काऊ काऊज, गर्ल गर्ल्स, टॉय टॉयज. आता बघूया आपण तिसरा नियम. याच्यामध्ये जर का शब्दाच्या शेवटी वाय व त्यापूर्वी कन्सोनंट असेल तर काय करायचं. तर यापूर्वी आपण पाहिलं की वायच्या पूर्वी वॉवेल होता, स्वर होता. आता आपल्याला बघायचं आहे कन्सोनंट असेल तर काय करायचं आहे. तर बघा, बेबी हा शब्द आहे, त्याच्या शेवटी वाय आहे, वायपूर्वी बी म्हणजे कॉन्सोनंट आहे. कंट्रीमध्ये शेवटी वाय आहे, वायपूर्वी आर म्हणजे कन्सोनंट आहे. आणि फ्लायमध्ये काय आहे, वायपूर्वी यल आहे म्हणजे कन्सोनंट आहे. अशा वेळेस वायच्या जागी आय ठेवायचं आणि ई एस प्रत्यय लावायचा. बेबी बेबीज, कंट्री कंट्रीज, फ्लाय फ्लाईज. चौथा नियम असा आहे की जर शब्दाच्या शेवटी एस एस एच सी एच एक्स किंवा झेड असेल तर ई एस प्रत्यय लावायचा. बस बसेस, मॅच मॅचेस, डिश डिशेस, बॉक्स बॉक्सेस, क्विज क्विझेस. पाचवा नियम असा आहे, जर शब्दाच्या शेवटी वॉवेल असून ओने शेवट होत असेल तर ओ आहे झूमध्ये आणि त्या अगोदर देखील ओ वॉवेल आहे तर एस सफिक्स लावून अनेक वचन करायचं. रेडिओमध्ये शेवटी ओ आहे, त्याच्या अगोदर वॉवेल आय आहे, मग रेडिओ रेडिओज, व्हिडिओ व्हिडिओज. अशा पद्धतीने आपल्याला झू झूज, रेडिओ रेडिओज, व्हिडिओ व्हिडिओज अशा पद्धतीने आपल्याला अनेक वचन करता येतात. आता सहावा नियम आपण बघणार आहोत. सहाव्या नियमामध्ये जर शब्दाच्या शेवटी कन्सोनंट असून म्हणजे व्यंजन आहे व शेवट ओने होत असेल, जसं हिरो शेवटी ओ आहे आणि ओ पूर्वी आर आहे तर हिरोज, ई एस प्रत्यय लावायचा आणि त्याचं अनेक वचन करायचं. टोमॅटो टोमॅटोज, इखो इखो म्हणजे प्रतिध्वनी इखोज. आता अनियमित बदलामध्ये की वेगवेगळे शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. मॅन मेन, चाइल्ड चिल्ड्रन, फूड फीट, माऊस माईस, पर्सन पीपल हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. काहीच बदल न होणारे शीप शीप, डियर डियर, फिश फिश, सिरीज सिरीज, हेअर हेअर. आता या शब्दांमध्ये काहीच बदल होत नाही आहे, प्रत्यय पण लागत नाही आहे आणि दुसरा कोणता शब्द पण या ठिकाणी तयार होत नाही. म्हणजे शीपचं अनेक वचन आणि एक वचन शीप म्हणजे मेंढी मेंढ्या, डियर हरिण हरण, फिश मासा मासे, सिरीज म्हणजे श्रेणी श्रेणी, हेअर केस अनेक केस असंच राहणार. आता आपण नववा आणि शेवटचा नियम बघूया. जर शब्दाच्या शेवटी एफ आहे आणि एफ ई अशा दोन पद्धतीचे आपल्याला अक्षरं भेटतील त्यावेळेस काय करायचं, एफच्या जागी आपल्याला व्ही ठेवायचं आहे, व्ही, आणि मग ई एस प्रत्यय लावून आपल्याला त्या शब्दांचं अनेक वचन करायचं आहे. लीफ शेवटी एफ आहे तर एल ई ए, एफच्या जागी व्ही ठेवा आणि ई एस लावा. लीव्स, उल्फ
उल्व्स, लाईफ, लाईव्स, नाईफ, नाईव्स. अशा पद्धतीने आपण शब्दांचे अनेक वचन करण्याचे नियम पाहिलेले आहेत. हे नियम तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा, त्यांना वहीवर लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. सगळे 9 नियम यांचा सराव करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.